तुम्हाला हे दोन्हीचे दोन्ही शेप कसे दिसतात? रेक्टँग्युलर. व्हेरी गुड. दोन्हीचे दोन्ही शेप कसे आहेत? रेक्टँग्युलर. बरोबर आहे. इमॅजिन करा की मी याला हे असं जोडलं आणि मधला जो पोर्शन आहे ना मधला तो पण ग्लासच बरे का. हा मधला पोर्शन कशाचा? मध्ये एअर वगैरे नाही, ग्लासच पकडला पूर्ण. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की हा एक रेक्टँगल, हा एक रेक्टँगल, समजा खालून पण असं रेक्टँगल, पण हे तुमच्या लक्षात आलं असेल. मग आता हा इकडे एक रेक्टँगल आहे, इकडे एक रेक्टँगल आहे, पण ऍक्च्युअल मध्ये जेव्हा मी या दोघांना असं बनवतो त्यावेळेस पुढे तुम्हाला तो ट्रायंग्युलर शेप मध्ये दिसतो. बरोबर आहे की नाही? मग त्याच्या शेप वरून किंवा त्याच्या मटेरियल वरून किंवा त्याच्या वर्किंग वरून खूप सारे प्रकार पडतात. आपण एकदम बेसिक प्रकारे घेणार आहोत. मग प्रिझम काय आहे तर तुमच्या लक्षात आलं असेल. इट इज अ डिव्हाइस. प्रिझम म्हणजे काय? किंवा तुम्ही असं म्हणाल इट इज अ ऑप्टिकल डिव्हाइस विच रिफ्रॅक्ट लाईट. एवढ्या सोप्या भाषेमध्ये तो लाईटचं काय करतो? रिफ्रॅक्शन करतो. मग ज्यावेळेस त्याच्यावरती लाईट पडते तेव्हा काय होतं? त्याचं रिफ्रॅक्शन होतं. पण महत्वाची गोष्ट काय बाळांनो की ज्यावेळेस लाईट प्रिझम वरती टाकली आणि प्रिझम वरती टाकल्यानंतर सायंटिस्ट लोकांच्या लक्षात आलं होतं की लाईट वेगवेगळ्या कलरमध्ये स्प्लिट झालेली. त्याच्यामुळे डिस्पर्शन मध्ये अगोदर प्रिझम स्टडीला आणतो. मग तो प्रिझम जो आहे तो आपण अगोदर जॉमेट्रिकली बघणार आहोत, त्याच्या कशाला काय म्हणतात बघणार आहोत, आणि त्याच्यानंतर मग तिथं आम्ही रिफ्रॅक्शन स्टडी करणार आहोत. एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये अगोदर मी प्रिझम दाखवतो, त्याचं रिफ्रॅक्शन दाखवतो आणि मग पुढे मॅथमॅटिक्स टच करतो. ठीक आहे. मग इकडे बघा. आता तुम्हाला माहिती आहे की ऍक्च्युअल मध्ये तुम्ही जर बघितलं तर हा कसला सरफेस आहे? रेक्टँग्युलर. आणि दुसरा आपण रेक्टँग्युलरच घेतो. पण ज्या वेळेस त्याचं सेक्शन आम्ही फ्रंट व्ह्यू बघतो त्यावेळेस तो आम्हाला कसा दिसत असतो? म्हणजे ज्यावेळेस आम्ही हा एक सरफेस दाखवतो, सॉरी मला थोडासा कलर चेंज करावा लागेल, चांगला दिसेल असा घेतो. हा एक, मग हा सरफेस घेतल्यानंतर ही तुम्हाला लाईन दिसते, पण ऍक्च्युअली ती लाईन नसून तो एक कसला सरफेस असतो? हा तो सरफेस आहे. तुम्हाला ही लाईन दिसते अशी तिरकी, पण ऍक्च्युअल मध्ये मी जर साइड व्ह्यू बघितला तर मला रेक्टँगल दिसतो, आणि तुम्ही हा साइड व्ह्यू किंवा तुम्ही फ्रंट व्ह्यू म्हणा त्याला, तुम्ही याला बघितलं ही तुम्हाला काय दिसते? लाईन दिसते. पण बेसिकली ही तिरकी लाईन नसून मागे हा सरफेस असतो. सिमिलरली मी इकडे पण एक रेक्टँग्युलर सरफेस घेतला. मग आता इमॅजिन करा की याचा हा बेस तुम्ही असं इमॅजिन करू शकता. मग हा काय आहे? बेस. तर हा आपण याला नाव देऊया ए, बी आणि सी. मग इकडे बघा. मग ए बी अँड ए सी, ए बी आणि ए सी हे कोण असतील तर नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल हे इनक्लाइन्ड. इनक्लाइनचा अर्थ कळतो ना रे बाळांनो? इनक्लाइन या शब्दाचा अर्थ होतो त्याच्यामध्ये काही ना काही अँगल तयार होणे, म्हणजे झिरो अँगल सोडून काही ना काही अँगल. जर दोन्हीचे दोन्ही सरफेस असे घेतले बाळांनो, हा पण एक सरफेस घेतला किंवा आत्ताच घेतले, हे हा एक सरफेस घेतला ना हा, आणि आता हे इनक्लाइन आहेत आणि मी असे ठेवले तर पॅरलल झाले ना ते. मग या केसमध्ये तो प्रिझम बनेल का? हा. मग काही ना काही तुम्ही समजा 1 डिग्री अँगल ठेवला, एवढं छोटा अँगल ठेवला, नो प्रॉब्लेम, तो प्रिझम झाला. पण असे पॅरलल ठेवले तर प्रिझम नाही झाला. हा, छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं असतं आणि एकदम सोपं आहे, एकदम साधं सोपं आहे. तर आता मला सांगा, मग तुम्हाला हे समजायला पाहिजे ए बी आणि ए सी ह्या लाईन्स नसून प्लेन्स आहेत हे दाखवलं, कळतंय ना तुम्हाला? इथं एकाला सुद्धा डाऊट नसायला पाहिजे. असेल तर तुम्ही विचारायचं, मला नाही कळलं, तुम्ही तर लाईन ड्रॉ केली प्लेन कसं काय म्हणताय, तुम्ही कुठल्या बाजूने बघताय ते महत्वाचं आहे ना. मग आता ए बी आणि ए सी इनक्लाइन्ड प्लेन सरफेसेस, मी असं बोललो तर चालेल का रे बाळांनो? पण हे सरफेसेस कसले आहेत तर मी म्हटलं ट्रान्सपरंट आहेत. बरोबर आहे का रे? ट्रान्सपरंट असेलच तरच त्याचं काय होत असतं? रिफ्रॅक्शन. ट्रान्सपरंटचा अर्थ कळतो ना? ज्याच्यातून लाईट आरपार जाते त्याला कसलं म्हणायचं? ट्रान्सपरंट म्हणायचं. कसलं म्हणायचं? कसलं? कसलं रे हे माझं? बर, ओके. एक छोटीशी गोष्ट सांगितली असते. नाही गोष्ट असते ना,
मला सांग, गोष्ट ऐकायला मजा येते की नाही? काही नाही, पुन्हा मी बघतो कट छॅट करतो, मला काट छॅट करायचं मध्ये अनवॉन्टेड नको वाटतं ना बोलायला, पण काय करावं, आपल्याकडे काही लेकर इतकी छान आहेत की बोलावलं. तुम्हाला स्टोरी पण सांगितलं असेल. एकदा आमचा आर्यनस, किंवा आमचा आर्यन कशाला, दुसरं कोणतरी घेऊ, समजा आमचा राणा रस्त्याने जात असतो आणि त्याला रस्त्याच्या कडेला एक खूप मोठी, आता इथंच बघता ना तुम्ही, खूप मोठी नदी आहे आणि त्या नदीमध्ये काळे काळे खूप मोठे जनावर असतात. हा, त्याला तुम्ही प्रेमाने डुक्कर म्हणता. हा, मग राणा विचार करतो, शी कसल्या घाणीत, हे किती चांगलं जनावर आहे पण किती घाणीत राहतं बिचार. मग त्याला त्याची कीव येते, मग तो घेऊन येतो घरी. मग त्याला डव साबण, चांगला शॅम्पू, त्याने 1 तास 2 तास 8 तास 10 तास आंघोळ घालतो. मग ते फ्रेश होणार ना. 8 तास त्याला घासून वगैरे आंघोळ चांगली घातली, मग ते देखणं, मग त्याला पुन्हा काय म्हणतात त्याला, समजा इकडेच कोणाकडे तर दिलं परत, मग ते त्याची काय त्याला म्हणतात, हा तेच ते जे ब्युटी पार्लर मध्ये करतात ते, त्याचा मेकअप वगैरे पावडर वगैरे एकदम एकदम सुंदर करतात, त्याला स्वच्छ करतात. मग त्याला खायला पंचपक्वान सगळं 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 देतात. मग ते खातं, पोट भरून खातं. मग आता ते खाल्ल्यानंतर त्याला झोपायला विश्रांती. मग मस्तपैकी त्याला असं चांगला बेड, मस्तपैकी एकदम ब्रँडेड ते स्लीपवेलच्या वगैरे मॅट्रेस असतात ना गाद्या, तसला बेड आणून ठेवतो. म्हणजे मुळात तो स्वतः म्हणतो मी हॉलमध्ये झोपतो, पण त्याच्या बेडरूम मध्ये डुकराला झोपायला देतो. आणि मग आता बेडवर आहे, बेडवर सगळा एसी वगैरे लावलाय आणि ते 5 मिनिटं बसतं बेडवरती, पण 5 मिनिटं बसल्यानंतर ना त्याला करमत नाही. एवढं सगळं सुंदर आहे पण त्याला करमत नाही. मग ते म्हणतं, हे इथं कसलं भंगार आहे म्हणते, ही बेड एवढी स्वच्छता, शी बाबा म्हणते, आपल्याला घाण पाहिजे म्हणते, स्वच्छता शी बाबा, स्वच्छ नको आपल्याला, आपल्याला काय पाहिजे, गटार पाहिजे म्हणते. आणि मग ते कुठं जाते, म्हणजे 5 मिनिटापर्यंत ते राहतंय तिथं. शेवटी इस्माईल गणेश जाते कुठं. हा, आता ही डेडिकेटेड स्टोरी कोणासाठी आहे? अरे बाबा, जे बोल त्याला रागेल ना, आहे ना, पण ही स्टोरी कोणासाठी आहे? त्या डुकरांसाठी. आता तरी डिस्टर्ब करू नका. ओके, परत आता मला काटछाट चुकून बऱ्याचदा असं होतं की मी काय काय व्हिडिओ असेच टाकतो. मग त्याच्यामध्ये फिजिक्सच्या लेक्चर मध्ये स्टोरी कुणाची असं नको. आणि मग आपल्याकडे आपल्या संस्कृतीमध्ये एक म्हण आहे, शहाण्याला शब्दाचा मार. आता तुम्हाला लातो के भूत बातों से भी नहीं मार रहे, लातो से भी नहीं मार रहे, तर आता करायचं काय मग? असो. तर तुमच्या लक्षात आला का? डुक्कर स्टोरी कायमस्वरूपी लक्षात राहील. मग आता मला सांगा, एबी आणि एसी ह्या लाईन्स आहेत का सरफेसेस आहेत? सरफेसेस आहेत. कसल्या मटेरियल पासून बनले? ट्रान्सपरंट. मग त्याच्यावर लाईट पडली रे पडली की रिफ्लेक्ट होणार का रिफ्रॅक्ट? रिफ्रॅक्ट होणार. रिफ्रॅक्शनचा अर्थ कळतो, वाट वाकडी होणे. मग आता याच्यामध्ये बीसी ला आपण काय म्हटलं तर बेस म्हटलं. काय म्हटलं? बेस. आणि बाळांनो, आता हा जो असतो याला मी म्हटलं अँगल ए, तर तुम्ही याला अँगल ऑफ प्रिझम सुद्धा म्हणू शकता. काय म्हणू शकता याला? अँगल ऑफ प्रिझम. मग आता ही एक बाजू आहे, ही दुसरी बाजू, याच्यावर काय होणार? रिफ्रॅक्शन. आणि ज्याच्यावर तुमचा प्रिझम बसला तो काय झाला? बेस झाला. आणि मग ही बाजू आणि ही बाजू किती डिग्री याच्यात अँगल आहे तो म्हणजे अँगल ऑफ इन्क्लिनेशन किंवा अँगल ऑफ प्रिझम म्हणायचं. सोपं आहे की नाही? मग आता तुम्ही मला सांगा, या केसमध्ये आपण थोड्या वेळासाठी आणखी असं घेतलं, समजा आता हा एक सरफेस घेतला आणि हा एक सरफेस घेतला, म्हणजे तुम्हाला मोठा ट्रायंगल दिसावा. अँगल कमी आहे ना, वाढत चालला. हा अँगल म्हणता येणार, अँगल वाढत चालला. मग आता बाळांनो, हे दोन सरफेस ज्या ठिकाणी टच झालेत ना, टच, मग ही वरची जी लाईन आहे ना, लाईन, त्याला एज म्हणतात. काय म्हणतात? एज. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की इथं जरी आम्हाला तो पॉइंट दिसत असला पुढच्या बाजूने, तर ती मागे लाईन असणार ना. म्हणजे लाईन जी आहे, लाईन ती सरफेस असते आणि जो पॉइंट दिसतो ती लाईन असते. का?
तर आम्ही बघतो ह्या अँगलला. आता बघा ना, मी समोरून बघितलं ना मला पुढचा पॉइंटच दिसणार, पण मी याला जर असं समोरून असं केलं, आता ही तुम्हाला लाईन दिसेल ना. मग हा एक सरफेस आणि हा सरफेस इथे एकत्र आले ना, मग तिथं एज एक कडा तयार होते, बरोबर आहे की नाही. मग याच्या पाठीमागे असतं 3D मध्ये दाखवलं तर कळतं आपल्याला. आपण 3D मध्ये पण बघूया, काय अडचण नाही, आपल्याकडे ते आहे सगळं कनेक्शन वगैरे सगळं असल्यामुळे आपल्याला बघता येतं, काय अडचण नाही. 2च मिनिटं आपण जाऊया तिकडे सुद्धा, कारण सगळ्यांचंच इमॅजिनेशन होत नाही. ते एखादं दुसरं असं असतं, काय बोलायला लागले बाबा, पॉइंटला लाईनला सरफेस असलं काय तर बोलायला लागले, लक्षात येत नाही लोक. मग त्यापेक्षा 2 मिनिटात दाखवलं की ते लगेच लक्षात येतं. प्रिझम काय दाखवलं आम्ही, प्रिझम. ठीक आहे. अरे प्रिझम म्हटलं ना आम्ही. काय झालं, काय झालं, काय प्रॉब्लेम आहे कोणाला नाही. 2च मिनिटं, आपल्याला पाहिजे ती डायग्राम आणखी भेटलेली नाही, थांबा. ओके ठीक आहे, हाही चालेल, काय अडचण नाही. पण ओके ठीक आहे, लक्षात येईल तुमच्या. हा समजला तुम्हाला. ओके हा, तर आता याच्याकडे बघा आपण. 2च मिनिटं. तर आता तुम्ही मला सांगा की मी हा सेक्शन देतो ना तुम्हाला, बरोबर आहे का. मग ऍक्च्युली रिफ्रॅक्टिंग सरफेस जो आहे तुमचा तो हा आहे ना, जो की कुठल्या शेप मध्ये आहे, रेक्टँग्युलर. आणि मग हा सरफेस आणि या बाजूचा सरफेस इथं एकत्र आलाय ना, म्हणजे याला तुम्ही काय नाव दिलेलं आहे, एज म्हणून, कडा म्हणतो आपण त्याला, बरोबर आहे की नाही. आणि मी समोरचा फ्रंट व्ह्यू बघतोय, याला मी सेक्शन म्हटलं, क्रॉस सेक्शन म्हटलं तरी चालेल. याला कळलंय का मी काय बोललो ते, नक्की 100% लक्षात तर आलंय ना. ठीक आहे, मग जर हे तुम्हाला समजलं असेल तर मला असं वाटतं काय आणखी काय एक्स्ट्रा दाखवायची गरज नसावी. ठीक आहे, ओके. तर हा, ओके. तर मला असं म्हणायचंय की आता याच्यामध्ये आपण कुठला सेक्शन बघतोय, फ्रंट, पुढची बाजू बघतोय. पण हे ऍक्च्युअल असं आहे, तुम्हाला पुढचा फक्त काय दिसतोय, ट्रॅक. आणि कधीही बाळांनो तुम्हाला आताच हे सगळं इमॅजिन व्हायला पाहिजे की बाबा कुठला व्ह्यू कसा असतो. फॉर एक्झाम्पल प्लीज ती पाणी बॉटल बघू. पाणी बॉटल ज्यावेळेस तुम्ही या बाजूने बघताय ना, या बाजूने, त्यावेळेस तुम्हाला हा रेक्टँगल दिसत असतो. आणि जर तुम्ही वरून बघितले टॉप येऊन तर तुम्हाला काय दिसत असतं, सर्कल दिसत असतं. समजतं ना मी काय बोलतो ते, कळतं ना. हा, मग आता इकडे बघा की याच्यामध्ये काय होणार आहे, तर इथं एकदा रे इन्सिडेंट होईल आणि एकदा बाहेर पडेल. मग इन्सिडेंट म्हणजे याच्यावरती पडणारा याच्या आतमध्ये जाणारा आणि त्याच्यातून बाहेर पडणारा इमर्जंट, बरोबर आहे ना. आणि त्याच्यावर पडणारा इन्सिडेंट, असे 2 रे. मग रिफ्रॅक्शन किती वेळा होणार, 2दा होणार. मग आता इमॅजिन करा बघा, मी दाखवलं समजा तुम्हाला, मी म्हटलं इथं असं दाखवलं मी, आणि याला मी म्हटलं पी, या पॉइंटला नाव दिलं क्यू. क्यू जवळ इथं इथं घ्या. मग क्यू ला मी काय, पी क्यू, मी म्हटलं पी क्यू हा कोण आहे, तर मी म्हटलं इन्सिडन्स रे आहे म्हटलं. चालते ना रे बाळांनो. तो कशावर पडतोय, तर एबी या सरफेस वरती पडतोय. एबी कोणाचा सरफेस आहे, तर प्रिझमचा आहे. कशापासून बनला, तर ग्लास पासून म्हणा, म्हणजे लक्षात येतं. मग आता इथं आल्यावर नेमकं काय होणार, तर हे स्टडी करण्यासाठी तुम्हाला त्या सरफेसला अगोदर काय ड्रॉ करावे लागेल, परपेंडिक्युलर किंवा नॉर्मल. मग आता मला असं वाटतं याचा बऱ्यापैकी आकार बघून मला असं वाटतंय ही माझी नॉर्मल अशी बनेल. बघा बरोबर आहे का,
सरफेसला बऱ्यापैकी ही नॉर्मल ड्रॉ केल्यासारखे वाटते का तुम्हाला? मग आता इमॅजिन करा बाळांनो की हा PQ जो रे आहे हा ट्रॅव्हल होत असताना जर हा ABC नावाचा प्रिझम वाटेत आला नसता तर काय झालं असतं बरं? हा सॉरी, खूप डिस्टर्बन्स आहे रे, काय करू मी? कधी नाही, मी तुला एवढं एकतर रागवत नाही बिनकाम, तुला माहित आहे. तुला किती किती वेळा सांगायचं ताट बस म्हणून आलाय, किती वेळा सांगायचं? सांगितलं नाही एकदा. एकामुळं सगळं. तरी बरं आहे आपल्याकडं एक आंबा नसला की बाहेर काढतात, बरोबर की नाही? एक आंबा नसला ना की त्या टोपल्यात ठेवायचा नसतो. का माहितीये का? सगळेच नसतात. मग आता इथं हा प्रिझम वाटेत आला नसता तर काय झालं असतं रे आंब्या? तो सरळ गेला असता. जर त्याने मला डिस्टर्ब केलं नसतं तर मी सरळ गेलो असतो की नाही? पुढं पुढं पुढं. त्याने मला डिस्टर्ब केलं म्हणून मी वाट वाकडी करून तिकडे गेलो. मग समजा तो आंबा मध्ये आला नसता तर या बोंदर नावाचा चांगला आंबा तिकडे गेला नसता, बरोबर आहे? मग याला तुम्ही ओरिजिनल पाथ म्हणाल ना? चला चला चला, ओरिजिनल पाथ किंवा ओरिजिनल डायरेक्शन. पण आता मला सांगा की हा आंबा वाटेत आला ना? आंबा आला की नाही? मग आता हा प्रिझम म्हणजेच रिफ्रॅक्टिव्ह मटेरियल मध्ये आल्यामुळे आता काय करावं लागेल? रस्ता बदलावा लागेल. मग रस्ता बदलतो कुठून? तर या क्यू पासून ना. मग क्यू पासून रस्ता बदलतो म्हटल्यानंतर तुम्ही एअर मधून ग्लास मध्ये एंट्री केली, एअर मधून ग्लास मध्ये जाताय म्हणजे रेअरर मधून डेन्सर मध्ये, म्हणजे तुमची स्पीड वाढते का सुमित कमी होते? मग स्पीड कमी झाल्यामुळे तुम्ही कोणाकडे झुकणार आहात? नॉर्मल कडे. मग तुम्ही हे थोडस असं दाखवलं तर चालेल का इकडे असं? आता तुम्ही इथं दाखवलं म्हटल्यानंतर या अँगलला तुम्ही काय म्हणणार रे? नॉर्मल सोबत रिफ्रॅक्टेड रेने केलेला अँगल, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. मग मी इथं हा R1 ने दाखवला चालेल का? कोणतर म्हणेल R घ्या, 1 कशाला? तर इथे रिफ्रॅक्शन किती वेळा होणार? मग एकदा R1 तर एकदा. मग इथं सुद्धा याला मी I1 म्हटलं तर चालेल का? समजलं. मग आता हा रे ट्रॅव्हल करत करत इथं आला. आता परत मला सांगा, हे सगळंच्या सगळं मीडियम जर ग्लासच असतं तर हा पण बिचारा पुढे असा सरळ निघून गेला असताना रे. पण पुढे एअर आहे. मग ग्लास मधून एअर मध्ये जात असताना मला हे परत एकदा बघावं लागेल की ही दुसरी नॉर्मल आहे तर ही पहिली नॉर्मल आहे. मग हे मला हे असं दाखवावं लागेल ना. मग आता PQ मी याला असं दाखवलं, कॅपिटल R दाखवलं. काय दाखवलं? मग Q एक असा सरफेस आहे जिथं एअर आणि ग्लास एकत्र येत होते आणि R हा सरफेस असा जिथं ग्लास आणि एअर एकत्र येत आहेत, बरोबर आहे का? मग इथं R ला रे आला की त्याला कुठं जायचंय आता? एअर मध्ये. मग आता या केस मध्ये तो डेन्सर मधून कुठे जाणार? म्हणजे परत त्याची स्पीड कमी होणार का वाढणार? मग परत स्पीड वाढणार आहे तर तो नॉर्मल कडे जाणार का लांब जाणार? मग तो आला इकडे, चालेल का? आणि मग आता हा जो अँगल आहे हा तुमचा. आता तुम्ही याला थोड्या वेळासाठी, हा तुमचा खरं बोलायचं म्हणजे हा तुमचा दुसऱ्या केस साठी हा अँगल ऑफ इन्सिडेंट I2 असेल ना, आणि हा एवढा मोठा कोण असेल? R2 असेल, बरोबर आहे का? मग इथं हा इन्सिडेंट म्हणून काम करेल, इथं हा इन्सिडेंट, इथं याचं रिफ्रॅक्शन म्हणा आणि याला हा रिफ्रॅक्शन म्हणा, बरोबर आहे की नाही? आणि मग बाळांनो ऍक्च्युअल मध्ये प्रिझम म्हटलं की असं रिफ्रॅक्शन होत असतं. पण ऍट द सेम टाइम प्रिझम म्हटलं की 7 कलर सुद्धा वेगळे होत असतात. त्याला आपण वेळ परत देणारच आहोत डिस्पर्शन सेक्शन मध्ये. पण हे खरं समजलंय का तुम्हाला? मग आता जर हे समजलं असेल तुम्हाला तर याच्यामध्ये हा अँगल ऑफ इन्सिडेंट आहे. आता हा जो आहे याला तुम्ही अँगल ऑफ रिफ्रॅक्शन जरी म्हणत असाल तर पुढची कॉन्सेप्ट अशी आहे की बाहेर पडताना तो अँगल ऑफ इमर्जन्स सुद्धा होतो. दुसरी गोष्ट बाळांनो, तुम्ही मला सांगा, रे हा जर प्रिझम आला नसता तर हा रे इकडे निघून जात होता ना, पण तो गेला इकडे. मग मी याला खोटं असं जर मागे ट्रेस केलं असं
आणि याला मी काय अँगल म्हणे? व्हेरी गुड, अँगल ऑफ डेव्हिएशन डेल्टा ना. डेव्हिएशन म्हणजे काय? झालेला बदल. जायला हवा होता इकडं पण गेला, म्हणजे चेंज इन डायरेक्शन झाली, म्हणून त्याला काय म्हटलं? अँगल ऑफ डेव्हिएशन डेल्टा म्हटलं. चालेल ना? मग बाळांनो काय होतं, तर इथून पुढे तुम्हाला हा अँगल, हे सगळे अँगल, या सगळ्यांमध्ये कशा पद्धतीने आपलं रिलेशन लावता येतं का? दुसरी गोष्ट, याच्यातले कोणकोणते अँगल जर आम्ही शोधले तर त्या मटेरियल बद्दल इन्फॉर्मेशन, म्हणजे त्या मटेरियलचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बद्दल काय माहिती मिळते का, हे आम्हाला पुढे बघायचं असतं. मला असं वाटतं की प्रिझम बद्दल एवढं छोटस या म्हणजे बेसिक लेक्चर मध्ये आत्ताच्या एवढं पुरेसं आहे. मग आपण एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा आपलं मेन लेक्चर आणखी चालू करणार.